हे आसनं जे आपण आज करणार आहोत आपल्या पीसीओडी आणि पीसीओएस यासाठी खूप महत्वपूर्ण आहे। हे प्रॉब्लेम लेडीज मध्ये खूप असतात, त्यावरती हे काम करणार आहेत। हे जेंट्सला पण चांगले, त्यांना पण भरपूर त्रास असं नाहीये, बट लेडीज साठी खूप फायदेमंद आहे। हे आपण योगासनामुळे ते क्युअर करू शकतो। तर पहिले आसनं कोणते आहेत, तर स्टार्टिंगला आपण करूया ताड आसन। दोन्ही पाय तुम्हाला तुमचं बॅलन्स होत असेल तर डिस्टन्स घ्यायचा नाहीये, जर नसेल होत तर 4 ते 5 इंच डिस्टन्स घ्यायचा आहे, किंवा मग वॉलचा सपोर्ट घेऊन पण तुम्ही आसन करू शकता। पहिले इंटरलॉक करायचे बोट एकमेकांमध्ये, तळवे वळून घ्यायचे, डोक्यावरती ठेवूयात, श्वास घेत टाचा आणि दोन्ही हात वरती ओढायचे जास्तीत जास्त। साइड बॉडी पूर्णपणे वरती ओढणार आहोत, नजर समोर, जेवढे वरती ओढता येईल तेवढे वरती ओढायचे, नजर एका केंद्रबिंदूवरती केंद्रित करायची आणि बॅलन्स। पोट आतमध्ये ओढवलेलं, बटक्स थोडेसे आतमध्ये ढकलायचे, पेल्विक टिल्ट करायचं, श्वासोच्छ्वास चालू ठेवायचा, सावकाश खाली। इंटरलॉक चेंज करणार आहोत। इंटरलॉक चेंज करताना काय लक्षात ठेवायचं, आता माझी जी आहे उजव्या हाताची करंगळी खाली आहे, आता मी हिला वरती घेईल आणि डाव्या हाताची माझी खाली जाईल। हे इंटरलॉक चेंज करताना फरक जातो। याच्यामध्ये काही जास्त मोठा फरक येत नाही, 1-2 इंचाचा बॉडी शेपचा फरक येतो। चला परत एकदा श्वास घे, दोन्ही हात वर उचलायचे जास्तीत जास्त, नजर समोर, जास्तीत जास्त वरती उचलायचे स्वतःला, पोट आतमध्ये ओढलेलं, बटक्स टाईट, नी कॅप वरच्या बाजूला ओढायचे, जेणेकरून नी कॅपला पण व्यायाम मिळतो आणि गुडघ्यांची ताकद वाढते। तुमचा फोकस इम्प्रूव्ह होतो याच्यामुळे, आणि साइड बॉडी वरती ओढल्यामुळे जो काही तुमचा सकाळचा स्टिफनेस आहे तो पूर्णपणे निघून जातो। ऑफिसवाल्यांनी ज्यांना ऑफिसमध्ये बसून काम आहेत ते पण याला डेली करू शकतात। एक ताण जाणवल्यानंतर 1-2 मिनिटं जरी केलं तरी भरपूर फायदा भेटतो। दुसरं आसन आहे वृक्षासन। याच्यामध्ये तुम्ही वॉलचा सपोर्ट घ्या, ज्यांना बॅलन्स होत नाही एका पायावरती आणि ज्यांना गुडघ्याचा त्रास असेल त्यांनी करायचं नाही, ठीक आहे। आता उजवा पाय फिक्स करून घ्यायचा चांगल्या प्रकारे, डावा पाय उचलायचा आहे आणि उजव्या मांडीवरती फिक्स करायचा आहे। जो डाव्या पायाचा मांसल भाग आहे तो पूर्णपणे इथे फिक्स करायचा आहे। डावा गुडघा पाठीमागे ढकलायचा आहे, दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत या प्रकारे, आणि श्वास घेत दोन्ही हात वरती। बॅलन्स होत असेल तर करायचा आहे, अदरवाईज वॉलचा सपोर्ट घेतला तरी चालेल। नजर समोर, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे। जोपर्यंत तुम्ही फोकस समोर करत नाही कुठे एका केंद्रबिंदूवर, तोपर्यंत तुमचा बॅलन्स होणारच नाहीये। याला मनाची स्थिरता खूप जास्त लागते। रिलॅक्स, अदर साइड, सावकाश पाय उचलून पूर्णपणे फिक्स करून घ्यायचंय। दोन्ही हात खांद्याला समांतर घेऊन हाताचे तळवे फिरवत वरती घेऊन जायचं। श्वासोच्छ्वास चालू ठेवायचा, श्वास होल्ड करायचा नाहीये। साइड बॉडी चांगल्या प्रकारे वरती ओढून घ्यायची आहे। 10 सेकंद किंवा 20 सेकंद 30 सेकंद तुमच्या क्षमतेनुसार थांबायचंय। नी कॅप वरच्या बाजूला ओढायचे, खालचा पाय खाली पूर्णपणे दाबून ठेवायचंय। रिलॅक्स। दुसरं आसन आहे त्रिकोणासन। त्रिकोणासन सर्वांना माहितीच आहे कसं करायचंय। दोन्ही पायांमध्ये डिस्टन्स घ्यायचा 3.5 फीट, दोन्ही हात खांद्याला समांतर, पाय पूर्णपणे वळून घेऊयात। दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत उजवा हात पूर्णपणे ओढायचा आहे, आधी खाली जायच्या आधी ओढायचा आणि मग नंतर हात खाली घेऊन जायचा। गुडघा ताठ, मान वरच्या बाजूला वळवायची ज्यांना शक्य आहे त्यांनी, ज्यांना शक्य नाही ते समोर बघतील। दोन्ही हात एका लाईनीमध्ये आणायचे, शोल्डर लाईन मध्ये। थोडा वेळ होल्ड। हा आसन तुम्ही 10 सेकंदापासून 1 मिनिटापर्यंत होल्ड करू शकता।
श्वास घेत वर. दुसऱ्या बाजूने करूयात. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत खाली जायचंय. वरती बघूया. छाती ही उजव्या बाजूने डाव्या बाजूने वळून उजव्या बाजूकडे फिरवायची आहे, जेणेकरून ती हॉरिझॉन्टली ओपन होईल. दोन्ही गुडघे ताठ ठेवायचे. गुडघ्याची वाटी वरच्या बाजूला ओढायची आहे, जेणेकरून हार्मस्ट्रिंग मसल पण चांगल्या प्रकारे ओपन होतील. श्वास घेत वर. वीरभद्रासन 2 करूयात. 1 ची याच्यामध्ये जास्त काही गरज नाहीये, तर आपण 2 करूयात. दोन्ही पायांमध्ये डिस्टन्स. ताट उभं राहायचंय. पाय वळून घ्यायचाय 180 डिग्री मध्ये. दुसरा पाय थोडासा आतमध्ये घ्यायचा. टाच बाहेर फिरवायची आणि पायाची बोटं आतमध्ये घ्यायची 60 to 80 डिग्री मध्ये. दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास घेत गुडघा वाकवायचा. गुडघा 90 डिग्री मध्ये वाकवायचा. दोन्ही हात खांद्याला समांतर आणि उजव्या हाताकडे बघायचं. जो गुडघा वाकवलाय त्याच हाताकडे बघायचा प्रयत्न करायचा. ज्यांना शक्य नवीन असतील तर समोर बघायचं. थोडा वेळ होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत वर. अदर साइड. डीप इनहेल अँड एक्झेल डाऊन. थोडा वेळ थांबूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत वर यायचंय. दोन्ही पाय जुळून घेणार आहोत. श्वासांची गती नॉर्मल. डीप इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल. नवीन असल्यानंतर थोडं कमी केलं तरी काही हरकत नाहीये, की जेवढा वेळ होल्ड केलं तेवढाच वेळ होल्ड करायचा असं काहीच नाहीये. मलासन. तर याच्यामध्ये तुम्हाला मलासन मध्ये बसायचं. ज्यांना शक्य ते बसतील. अदरवाईज त्रिकोणासन केलं तरी चालेल. त्याचे पण तुम्हाला फायदे भेटतील. आता मलासन मध्ये कसं बसायचं, दोन्ही पायांना थोडं डिस्टन्स घेऊया आणि ह्या प्रकारे. याच्यामुळे तुमचा कॉन्स्टिपेशनचा जो त्रास आहे तो पूर्णपणे नाहीसा होतो. थोडा वेळ असं बसायचंय. मॅक्झिमम डेली तुम्ही पाणी पिताना जर असे बसले सकाळच्या टायमाला तर तुमचा कॉन्स्टिपेशनचा त्रास 100% याच्यामुळे कमी होतो. थोडा वेळ बसायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत वर. ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी हे करू नका प्लीज. असेल तर परत एकदा श्वास घ्यायचा आणि श्वास सोडा. 10 सेकंद बसूयात. तुम्ही याला जास्त वेळ पण होल्ड करू शकतात. 1 मिनिटापर्यंत किंवा 5 मिनिटापर्यंत केलं तरी तुम्हाला खूप जास्त याचे फायदे मिळतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश वर. रिलॅक्स. धनुरासन करणार आहोत. पोटावरती झोपून धनुरासन करायचं आहे. आता धनुरासन भरपूर लोकांना जमत नाही, तर मग त्यांनी काय करायचंय, फक्त पाय बेंड करायचे. ज्यांना जमत नाही त्यांनी फक्त पाय बेंड करायचे आणि स्वतःला या प्रकारे उचलायचं. ठीक आहे. एकदा पुढून उचलायचंय, एकदा मागून उचलायचं. या गोष्टी ज्यांना जमत नाही त्यांनी करायच्यात. ज्यांना जमतं त्यांनी अँकल होल्ड करायचे आणि श्वास घेत स्वतःला पूर्णपणे वरती उचलायचंय. पाय आणि छाती पूर्णपणे पोटावरती बॅलन्स होणार आहे. किंवा श्वास या प्रकारे. पायाची बोट वरच्या बाजूला आणि स्वतःला पूर्णपणे वरती उचलायचे. खांदे पाठीमागे ओढायचे पायांनी. मान वरती असेल. थोडा वेळ होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश खाली. पाय रिलॅक्स करायचे. 10 सेकंद विश्रांती.
श्वासोच्छ्वास चालू ठेवायचा. डीप इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल. चला अजून एक राऊंड करूया. दोन्ही पायाचे अँकल होल्ड करायचे. श्वास घेत स्वतःला पूर्णपणे वरती उचलायचं. घेऊया श्वास, होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश खाली, रिलॅक्स. दोन्ही हात छातीच्या बाजूला घ्यायचे. कपाळ जमिनीवरती टेकवणार आहोत. दोन्ही पाय पाठीमागे जोडून घ्यायचे. आता करणार आहोत भुजंगासन. श्वास घेत दोन्ही हाताचे कोपर ह्या प्रकारे खाली टेकवायचे आणि वरती बघायचे. थोडा वेळ होल्ड. खांद्यांचे पाते पाठीमागे जुळवून घ्यायचे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. तुम्ही ह्या आसनाला 1 मिनिटापर्यंत होल्ड करू शकतात. सावकाश खाली, कपाळ जमिनीवर टेकवायचे. आता करणार सरळ असते भुजंगासन. दोन्ही हात सरळ करायचे आपल्याला आणि शोल्डर पहिले रोल करायचे. भरपूर लोक शोल्डर ह्या प्रकारे घेऊन जातात पुढे. हे करायचं नाहीये. शोल्डर रोल करायचे आणि पाठीमागे ठेवायचे पूर्णपणे असे. तर आता करूया. कपाळ जमिनीवर दोन्ही हात कानाच्या रेषेत ठेवायचे, जेणेकरून आपले जास्तीत जास्त सरळ हात करता येईल. किंवा श्वास, खांद्याची पाते पाठीमागे जोडलेली, नजर समोर. जास्तीत जास्त वर बघूयात हळूहळू. पायाची बोटं जोडलेली, बटक्स टाईट. छाती पूर्णपणे वरती उचललेली, पोट लांब करायचं आहे. या आसनाला तुम्ही 10 सेकंदापासून 1 मिनिट 1.5 मिनिटापर्यंत होल्ड करू शकता. सावकाश खाली, कपाळ जमिनीवर. इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल. गुडघ्यांवरती आणि हातांवरती यायचं ह्या प्रकारे. मांजरासन कॅट पोज करणार आहोत. कॅमल कॅट पोज. दोन्ही पायांमध्ये व्यवस्थित अंतर घ्यायचे, खांद्यांच्या शोल्डर लाईन मध्ये. श्वास घेत या प्रकारे मान खाली घेऊन जायचे आणि श्वास सोडत या प्रकारे कॅट कॅमल पोज करतो. पायाची बोटं मागे पॉइंटेड. श्वास घेत वर 5 वेळा करणार आहोत. श्वास सोडत. 2 3 पोट लांब करायचंय, मान वरती. 4 5 याच्यामधनं थोडंसं व्हेरिएशन करूयात बॅलेन्सिंग साठी. उजवा हात आणि डावा पाय उचलायचा या प्रकारे, आणि डावा हात आणि उजवा पाय या प्रकारे. चला 3 वेळा करूया. 1 2 3 4 5 6. आता हे थोडा वेळ होल्ड करूया, 10 सेकंद. तुम्ही जास्त वेळा पण करू शकतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या बाजूने याला तुम्ही जास्त वेळ पण होल्ड करू शकतात, नो प्रॉब्लेम. तुमच्या क्षमतेनुसार करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वज्रासन मध्ये यायचं. ज्यांना शक्य त्यांनीच वज्रासन मध्ये बसायचं, अदरवाईज
मांडी घालून बसले तरी चालतील. आता करणार आहोत उष्ट्रासन. उष्ट्रासन मध्ये गुडघ्यांवरती यायचंय. दोन्ही हात कमरेला फर्स्ट व्हेरिएशन करणार आहोत. कमरेला आधार द्यायचा आहे पूर्णपणे. श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत पाठीमागे बघायचंय. बट पाठीमागे जाताना या प्रकारे जायचं नाही. फक्त आणि फक्त कमरेतनं पाठीमागे जायचा प्रयत्न करायचा आहे. बटक्स पुढे ढकलायचे. जास्तीत जास्त वाकायचा प्रयत्न करणार आहोत पाठीमागे. कमरेला पूर्णपणे आधार द्यायचा आहे. होल्ड. बटक्स टाईट. रिलॅक्स. सावकाश खाली 10 सेकंद रिलॅक्स करणार आहोत. ज्यांना आता पुढचं जे करणार आहोत, ज्यांना जास्त शक्य नाहीयेत की हात खाली पावलांवरती टेकवतील, त्यांनी कमरेवरती हात ठेवायचे. ज्यांना शक्य आहेत त्यांनी पावलांवरती हात ठेवायचा प्रयत्न करायचा. चला, दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास पूर्णपणे सोडून द्यायचा आहे. परत एकदा घेणार आहोत. आता श्वास सोडत पाठीमागे जायचं. दोन्ही हात पावलांवर, मान पाठीमागे, बटक्स पुढे ढकलायचे. पूर्णपणे छाती पूर्णपणे ओपन होणार आहेत. ग्रॉइनचे जे आपले नसा वगैरे आहेत त्यांना भरपूर व्यायाम मिळतो याच्यामुळे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास सोडायचा आहे. होल्ड. सावकाश वरती यायचंय. रिलॅक्स. आता करणार चाइल्ड पोज. ज्यांना शक्य आहे त्यांनी फॉरवर्ड बेंड करायचे. ज्यांना शक्य नाही त्यांनी फॉरवर्ड बेंड करायचं नाहीये. दोन्ही पायांमध्ये थोडं अंतर घ्यायचंय. या प्रकारे घेणार आहोत अंतर. दोन्ही हात वरती ओढायचे स्वतःला एकदा आणि श्वास सोडत खाली जाणार आहोत. दोन्ही हात सावकाश कोपर जमिनीवरती टेकवायचे. कपाळ जमिनीवरती टेकून द्यायचे. पोटाचा भाग जो पूर्णपणे लांब करायचा आहे. ह्या प्रकारे पूर्णपणे कोपर जमिनीवरती पोटाचा भाग जो तो लांब करायचा आहे. बटक्स टाचांवरती टेकलेले. स्टार्टिंगला बटक्स टेकत नसतील दोन्ही पायाच्या मध्ये उशी पण घेऊ शकता तुम्ही, किंवा पोटाला उशी घ्या. आधार द्या स्वतःला आणि हा आसन करा. खूप जास्त फायदा मिळणार आहे डोकं शांत होण्यासाठी. कुठलाही स्ट्रेस वगैरे असेल तर याच्यामुळे तो निघून जातो. कमीत कमी हा आसन तुम्हाला थकवा वगैरे जाणवत असेल तर 5 मिनिटं केलं तरी काही हरकत नाहीये. शवासनाप्रमाणे याच्यामध्ये शांत स्तब्ध व्हायचे. श्वासांकडे लक्ष द्यायचे. पोटाखाली तुम्ही लोड वगैरे घेतला तर तुम्हाला अजून जास्त याचा रिलॅक्स होण्यासाठी फायदा मिळेल. कारण की ज्यांचे डोकं खाली टेकत नाही त्यांनी पोटाखाली लोड किंवा उशी घ्यायची. पूर्णपणे रिलॅक्स व्हायचंय. याला बालासन पण म्हणतात. सावकाश वर यायचं. आता करूयात बद्ध कोणासन. बद्ध कोणासनमध्ये काय, दोन्ही पाय बटरफ्लाय मध्ये ज्या प्रकारे आपण जुळवतो त्याच प्रकारे फक्त दोन्ही हातात इंटरलॉक करायचंय आणि इथे टच करायचं. म्हणजे टच करायचं म्हणजे पकडायचे पूर्णपणे आणि मांड्याच्या इथे पूर्णपणे खाली दाबायचा प्रयत्न करायचा. खांदे पाठीमागे, पाठ सरळ असणारे. जास्तीत जास्त सरळ बसायचे. नजर समोर. होल्ड. याला तुम्ही 2 मिनिटं 3 मिनिटापर्यंत करायचं आहे. याच्यामुळे इथले जे ग्रोइंटचे जे नसा आहेत ते पूर्णपणे ओपन होतात. होल्ड. नजर समोर.
रिलॅक्स. आता पाठीवरती झोपायचंय आणि सेम आसनामध्ये झोपायचंय. जे आसन आपण बसून केलंय तेच आसन आता आपण झोपून करणार आहोत. तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. तेव्हा दोन्ही पायाने सरळ करून घ्यायचे दोन्ही पाय आणि ह्या प्रकारे दोन्ही पाय जुळून घ्यायचे बटरफ्लाय मध्ये. आणि मॅक्झिमम हा आसन तुम्ही 4 मिनिटं 5 मिनिटं करायचंय. आता भरपूर लोकांना कंबर खाली टेकता येत नाही, मग त्यांनी पाठीमागे उशीचा आधार किंवा मग लोड घेतला तरी चालतो. कमरेचा त्रास असल्यानंतर तुम्ही लोड आणि उशी घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल. ज्यांना झोप चांगली येत नाही त्यांनी पण हा आसन केल्यानंतर खूप चांगली झोप लागते. दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवायचे शवासनाप्रमाणे. डोकं शांत ठेवायचंय. डीप इनहेल एक्सहेल, इनहेल एक्सहेल. माइंड रिलॅक्स साठी पण खूप चांगलं आसन आहे. नाईन्टी 9% जे प्रॉब्लेम आहेत ते आपल्या पोटातनं सुरुवात होतात. व्यवस्थित जेवण नसल्यामुळे, व्यवस्थित आपल्या जे क्रिया आहेत सकाळ संध्याकाळच्या ते व्यवस्थित होत नाही, त्याच्यामुळे भरपूर काही जे आजार आहेत ते उद्भवत असतात. त्यांना दूर करण्यासाठीच आपण हे आसनं वगैरे करत आहोत. जे आपले डेली रुटीन आहे त्याच्यामध्ये चांगलं आहार ऍड करायचा आहे. ऑइली फूड वगैरे खायचे नाहीयेत. एक लिमिट ठेवायची कोणत्या गोष्टीची, त्याच्या व्यतिरिक्त ती क्रॉस होता कामा नये. सिंपल क्रॉस लेग मध्ये यायचंय. जशी आपण साधी मांडी घालतो तशी मांडी घालून घ्यायची पायांची. कंबर पूर्णपणे जमिनीवरती टेकून द्यायची. थोडा वेळ थांबायचं. ह्याच्यामध्येच आपण विश्रांती पण घेत आहोत. प्रत्येक श्वासाकडे लक्ष द्यायचंय. हा आसन पण तुम्ही 2 ते 3 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं करू शकता. क्रॉसिंग चेंज करायची. खालचा पाय वर, वरचा पाय खाली. सावकाश दोन्ही पाय सरळ करायचे. सरळ करून थांबूयात एक 30 सेकंद. दोन्ही पाय फोल्ड करून जवळ घ्यायचे. राईट साइडला टर्न व्हायचे आणि श्वास घेत वरती यायचे. ज्यांना शक्य आहे त्यांनी पद्मासन घालायचा प्रयत्न करायचा. नाहीतर मग ज्यांना शक्य नाही त्यांनी एक पाद पद्मासन केला तरी चालेल. अल्टरनेट करायचा. गुडघ्याचा त्रास असतील त्यांनी करायचा नाहीये. एक पाद पद्मासन करायचं. एका पायाने एक पाय वरती ठेवायचा मांडीवरती जास्तीत जास्त. कोणताही एक पाय ताठ बसायचा. थोडा वेळ थांबूयात. पद्मासन मध्ये डेली मॅक्झिमम 1 ते 2 मिनिटं तरी बसायचा प्रयत्न करायचा. त्याच्यामुळे तुमचा हळूहळू इम्प्रूव्हमेंट होतील पद्मासन मध्ये.